The real deal. Marathi language. योहान 4:23 मध्ये सांगितल्याप्रमाणे शेकडो वर्षांपासून परराष्ट्रीयांनी आत्म्याने आणि सत्याने देवाची उपासना केलेली नाही. ते म्हणते पण अशी वेळ येत आहे आणि आता आली आहे जेव्हा खरे उपासक आत्म्याने आणि सत्याने पित्याची उपासना करतील, कारण पिता अशांना त्याची उपासना करण्यासाठी शोधत आहे. खरे उपासक खरे ख्रिश्चन आहेत आणि तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुम्ही सध्या नाही तर भविष्यात असाल. परराष्ट्रीय ख्रिश्चन आणि संतांसोबत एक दुर्दैवी घटना घडली होती जे आत्मिक नीतिमान विश्वासणारे होते. त्यांना इतर तथाकथित विश्वासणाऱ्यांनी मारले होते जे शारीरिक नीतिमान होते. शेकडो वर्षांपूर्वी प्रत्येकजण स्वतःला ख्रिश्चन म्हणत होता जसे ते आज स्वतःला म्हणत आहेत. खरे ख्रिश्चन हेच एकमेव आहेत जे तुम्हाला नवीन कराराबद्दल सत्य देऊ शकतात कारण त्यांच्यामध्ये सत्याचा आत्मा आहे. देवाचा एक आदेश आहे, देव येशूला आणि येशू शिष्यांना सत्य आणि रहस्य शिष्यांना प्रकट झाले. मार्क 4 आणि तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याचे तुम्हाला अधिकार देण्यात आले आहेत, पण जे बाहेर आहेत त्यांना सर्व गोष्टी दाखल्यांमध्ये येतात. 12 यासाठी की ते पाहत असताना पाहू शकतील पण त्यांना कळणार नाही, आणि ऐकत असताना त्यांना ऐकू शकतील पण त्यांना समजणार नाही. लूक 8. मग त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, या दाखल्याचा अर्थ काय? 10 आणि तो म्हणाला, तुम्हाला देवाच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, पण इतरांना दाखल्यांमध्ये असे अधिकार देण्यात आले आहेत की ते पाहत असताना पाहू शकतील आणि ऐकत असताना त्यांना समजणार नाही. प्रेषितांना प्रेषितांची कृत्ये 11:26 मध्ये प्रथम ख्रिश्चन म्हटले गेले. ख्रिश्चन पवित्रीकरण प्रक्रियेतून जातात आणि संत बनतात. म्हणून ख्रिश्चन आणि संत विश्वासणाऱ्यांना शिकवतात ज्यांना सत्याच्या आत्म्याच्या प्रकटीकरणाने पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा दिला जात नाही. विश्वासणाऱ्यांनी ख्या ख्रिश्चन किंवा संतांकडून सत्य ऐकले पाहिजे. रोमकर 8:08 म्हणून जे देहस्वभावात आहेत ते देवाला संतुष्ट करू शकत नाहीत. 1 करिंथकर दुपारी 3:44 ते नैसर्गिक शरीराने पेरले जाते, ते आध्यात्मिक शरीराने उठवले जाते. नैसर्गिक शरीर असते आणि आध्यात्मिक शरीर असते. इफिस्कर 1:13 सत्याचे वचन, तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला वचनाच्या पवित्र आत्म्याने शिक्का मारण्यात आले. सत्य शिकवण्यासाठी तुमच्याकडे सत्याचा आत्मा असणे आवश्यक आहे. फक्त ख्या ख्रिश्चनांमध्ये आणि संतांमध्येच सत्याचा आत्मा आहे. योहान संध्याकाळी 4:13 तथापि जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करेल, कारण तो स्वतःहून बोलणार नाही, तर तो जे ऐकेल तेच तो बोलेल आणि तो तुम्हाला येणाऱ्या गोष्टी सांगेल. देव ख्या ख्रिश्चनांना आणि संतांना मारणाऱ्यांची काळजी घेईल. माझे लक्ष तुम्हाला संत होण्यासाठी तयार करण्यावर आहे. आणि तुम्ही संत होण्यापूर्वी तुम्ही प्रथम खरा ख्रिश्चन बनले पाहिजे. प्रेषितांची कृत्ये 2:04 मध्ये सांगितल्याप्रमाणे एक खरा ख्रिश्चन पवित्र आत्म्याने भरलेला असतो आणि इतर भाषांमध्ये बोलतो. ख्या ख्रिश्चनांना मारण्यात सहभागी असलेले स्वतःला ख्रिश्चन म्हणवत आहेत हे विडंबनात्मक आहे. शेकडो वर्षांपूर्वी सर्व ख्या ख्रिश्चनांच्या हत्येनंतर एकही खरा ख्रिश्चन नाही. फक्त तुम्ही स्वतःला ख्रिश्चन म्हणवून घेतल्याने तुम्ही ख्रिश्चन बनत नाही. नवीन करारात देवाच्या व्याख्येनुसार तुम्ही ख्या अर्थाने ख्रिश्चन बनले पाहिजे. परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांसोबत जे घडले त्याची शोकांतिका समजून घेणे म्हणजे केवळ सामान्य ज्ञान वापरणे. आध्यात्मिकदृष्ट्या नीतिमान विश्वासणारेच पैशाने, शक्तीने आणि नियंत्रणाने आध्यात्मिकदृष्ट्या नीतिमान विश्वासणाऱ्यांवर नियंत्रण ठेवू इच्छित होते. त्यांना मारून टाकणे हाच एकमेव मार्ग होता. देवाच्या वचनातील सत्य बदलण्यापेक्षा ते मरणे पसंत करतील कारण त्यांच्यामध्ये सत्याचा आत्मा होता.
योहान दुपारी 2:17 सत्याचा आत्मा, ज्याला जग स्वीकारू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही किंवा त्याला ओळखत नाही, पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो आणि तुमच्यामध्ये असेल. त्यानंतर असे काय घडले ज्याचा विश्वासणाऱ्यांवर परिणाम झाला? संप्रदाय. कोणीही त्यांच्या स्वतःच्या मतावर आधारित संप्रदाय सुरू करू शकतो. म्हणूनच बरेच लोक धर्माला मत म्हणतात. ते थोड्या सत्यावर आधारित असू शकते किंवा अजिबात सत्य नसावे. प्रश्न: शेकडो वर्षांनंतर कोणताही संप्रदाय सत्याशिवाय सुरू झाला तेव्हा तुम्ही आता सत्य कसे जाणून घ्याल अशी अपेक्षा करता? फक्त कारण एक संप्रदाय अस्तित्वात आहे, त्याच्या खोट्या कथा इतक्या बिंदूपर्यंत शिकवत आहे की ती परंपरा बनते, त्यामुळे ते खरे होत नाही. एकाही संप्रदायाला माहीत नव्हते की मत्तय 2:8 ही ख्रिश्चनची व्याख्या आहे, किंवा योहान 3:5, मार्क 1:6, प्रेषितांची कृत्ये 2:4, किंवा योहान 3:16 मध्ये ख्रिश्चन म्हणजे काय हे स्पष्ट केले आहे का? यातील प्रत्येक शास्त्रवचन ख्रिस्ताच्या आत्म्याबद्दल, देवाच्या आत्म्याबद्दल आणि सत्याच्या आत्म्याबद्दल बोलते. मनुष्य स्वतःला कितीही बुद्धिमान समजत असला तरी तो देवाच्या वचनातील आध्यात्मिक सत्य समजू शकला नाही. 1 करिंथकर 2:14 पण स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्याच्यासाठी मूर्खपणाच्या आहेत आणि तो त्या जाणू शकत नाही, कारण त्या आध्यात्मिकरित्या पारखल्या जातात. मंडळीसमोर उभा असलेला पादरी किंवा नेता स्वतःला ख्रिश्चन आणि मंडळीतील ख्रिश्चन म्हणवतो, त्याला नवीन करार माहीत नाही आणि देवाचे राज्य काय आहे याची त्याला कल्पना नाही. पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेतल्यानंतर ज्यांना ख्रिश्चन म्हटले गेले त्यांच्याशी तुम्ही स्वतःची तुलना का करत नाही? प्रेषितांची कृत्ये 11:26. त्यांना येशूने सत्य शिकवले, त्यांना ख्रिस्ताचा आत्मा मिळाला. योहान रात्री 8:22. पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेतला तेव्हा त्यांना देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा मिळाला. प्रेषितांची कृत्ये 2:04. आणि तुम्ही निरनिराळ्या भाषांमध्ये बोलले पाहिजे. मार्क संध्याकाळी 4:17. प्रेषितांची कृत्ये 2:04 म्हणते, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने त्यांना जसे बोलण्याची शक्ती दिली तसे ते इतर भाषांमध्ये बोलू लागले. तुम्हाला ख्रिस्ताचा आत्मा, देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा पवित्र आत्म्याने भरण्याची आवश्यकता आहे. तुमच्यापैकी जे आता अन्य भाषा बोलतात त्यांना सत्याचा आत्मा प्राप्त करण्यापूर्वी सत्य शिकवण्याची आवश्यकता आहे. एक विश्वासणारा, ज्याला आपण ख्रिश्चन आहोत असे वाटत होते, तो म्हणाला की ते या पंथात जन्मले आहेत आणि ते या पंथात मरतील. हा पंथ शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असल्याने तो त्याच्या खोट्या कथांसह एक परंपरा बनला आहे. विश्वासणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की तुम्ही शारीरिकरित्या मेल्यानंतरही तुम्ही आध्यात्मिकरित्या जगत राहता. योहान 5:29 आणि बाहेर या ज्यांनी चांगले केले आहे ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी वाईट केले आहे ते दंडाच्या पुनरुत्थानासाठी. चर्चचे ध्येय विश्वासणाऱ्यांना ख्रिश्चन आणि संत बनवणे आहे. चर्चची स्थापना चर्च नेत्यांना संतुष्ट करण्यासाठी किंवा श्रीमंत बनवण्यासाठी करण्यात आली नव्हती. जागे व्हा. देवाच्या वचनातील सत्य तुमच्या हृदयात ऐका आणि स्वीकारा.